दुरून सुंदर वाटणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातही विविध समस्या येऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे रत्नमालाबाईंचं बेपत्ता होणं. सध्या तरी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय बाबा. पण योग्य प्रतिसाद मिळत नाहीये. रत्नमाला काकींनी घर सोडल्याची बातमी खूप जास्त व्हायरल झाली आहे. बाहेरच्याने कोणी तोंड उघडलं असेल. मम्माचा कॉल येतोय. जा घे जा. हा मम्मा. बातमी लीक केली कुणी? मीच. तू? ओरडू नका, मीच सांगितली. सानियाच्या आईला मदतीला घेऊन मीच बातमी आउट केली. अगं कक्षा तू हे अगं शू काय शू तुला कळत नाहीये तू काय केलं? अहो तुम्हाला कसं कळत नाहीये? जरा होऊ दे ना नाचक्की त्या रत्नमालाची आणि राजवर्धनची. होऊ दे बोभाटा. त्या रत्नमालाचा हा जो माहेरच्या चहाचा माज आहे ना, तो एकदा का मातीत मिसळला ना की येतील मग आपल्याकडे आधाराचा हात मागायला. आणि हात मागायला आल्यानंतर गळा कसा धरायचा हे आकांक्षाला चांगलंच माहिती आहे. अगं त्यांचा गळा धरायच्या आधी आपल्या गळ्याला फास बसेल. त्या राजवर्धनला साधी कुणकुण जरी लागली ना तरी आपल्याला रस्त्यावर आणेल तो. मग हातात बस वाटी ठेवून. हो बरोबर आहे तुमचं. अशी स्वतःला भीती घालून इकडच्या भाकऱ्या तोडताय तुम्ही. तुमच्याच्याने काही करायची हिंमत नाहीये ना, मग गप्पा बसा. आता मी करतेय ना, आणि मी एकटी करत नाहीये. सानियाची आई आहे बरोबर. काय? हो. आता आम्ही दोघी मिळून त्या राजवर्धनचा माज कसा उतरवतो ना ते बघाच तुम्ही. त्यांचा मुलगा राजवर्धन मोहिते याचा फोनही आउट ऑफ कव्हरेज येतोय. रत्नमाला मोहितेंबद्दल आम्ही वेळोवेळी बातमी शेअर करत राहू. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बातमी आजची. हॅलो. हा बोला. काय काय झालं? अरे इंटरनेटवर बातमी पसरली आहे. कसली? ताई चिडून घर सोडून गेली अशी. व्हॉट? हॅलो. हॅलो मिस्टर राजवर्धन. या बोलतेस? आम्ही रत्नमाला मॅम बद्दल जे ऐकलंय ते खरं आहे का? नाही अजिबात नाही. हे सगळे रुमर्स आहेत. काय म्हणते? हा निकिता बोल. तर मी जे ऐकलंय ते. निकिता काही विचारू नकोस. फोकस ऑन युअर वर्क. आणि हो, इंटरनेटवरच्या बातम्या वाचत बसू नका. कामं करा. येस सर. परत एक फोन. तुझा फोन दे. हां घे पटकन दे. हे घे. सुदर्शन, फोन वाजतोय तुमचा. हा बोल राज. काय बोल? आई मिसिंग आहे ही बातमी घराबाहेर गेलीच कशी? राजचा फोन. मला द्या. हा राज, अरे कुठेस तू? आणि वहिनी सापडल्या का? काळजी वाटते रे जरा त्यांची. काळजी? मग ही बातमी बाहेर कशी गेली? आता काय माहित रे बाबा, खरंच नाही माहिती कुणी सांगितलं रे. पण ही बातमी फक्त आपल्या घरच्यांना माहित होती, बाहेर कशी गेली? ते काय मला माहित नाही बाबा.
हे बघ, आम्ही तर काही कोणाला सांगितलं नाही. नाही अरे, मला असं वाटतंय की सानियाने काळजीपोटी तिच्या आईला सांगितलं असेल बहुधा. आणि आता नव्या नवरीला आपण काय बोलणार ना. नाही बरोबर आहे, बोलूच नका. मी आल्यावर बघतो काय आणि कसं बोलायचं आहे ते. ठेवा फोन. आई, काय झालं? जे होऊ नये तेच झालं ग सानिया. अगं, आता त्या राजला असं वाटतंय की वहिनी निघून गेल्या ना, तर ही बातमी तुझ्या आईने सगळीकडे पसरवली म्हणून. व्हॉट? अहो पण माझी मम्मा का? अगं, मला सगळं माहितीये ग, तुझा काही दोष नाहीये सानिया ते. पण पण मी किती समजावून सांगितलं ग राजला. पण काय करणार, त्याची ती भाषा, त्याचे ते शब्द. जाऊ दे. कसं आहे ना सानिया, त्यांच्या फेकलेल्या भाकरीवर जगणारी माणसं. आपल्या शब्दांवर, आपल्या शब्देवर कोण विश्वास ठेवणार नाही का? मावशी तुला माहितीये का, नवसाला पावणारी आहे आमची देवी. अगं, आई आहे म्हटल्यावरती लेकराचं म्हणणं ऐकलंच पाहिजे ना. पण लेकराने मागू नये अशा गोष्टीचा हट्ट धरला तर? होतं असं कधी कधी. असे पेच सोडवणं फार कठीण असतं. उगीच ना आई पण पुजलं जात. दादा, 2 द्या. ठीक आहे. अजून 1 द्या. किती झाले दादा? दोघींचे 100 रुपये. मावशी अगं थांब, देते. मला सांगा, तुम्ही यांना पाहिलंय का? आत्ताच्या आता प्रेस नोट रिलीज करा. माहेरचा चहा पोरका वगैरे झाला नाहीये, सगळं ठीक आहे हे त्यात मेन्शन करा. ओके, गुड. हॅलो, हा कोण बोलतोय? साहेब, तुम्ही मला देवळाजवळ फोन नंबर दिला होतात ना तुमचा, तो मी हारवाला बोलतोय. हा बोला, काय झालं? तुम्ही मला मोबाईलवर फोटो दाखवला होतात ना, त्या मॅडम मला आत्ताच दिसल्या देवळाजवळ. काय? हो हो, त्या आता देवळातच शिरल्यात. साहेब तुम्ही लवकर या. हो, आलो आलो. काय झालं? चल लवकर, देवळात जायचंय. आता देवळात कशाला? अरे त्या हारवाल्याचा फोन होता, त्यानं ताईला बघितले तिथे. चल लवकर. काय? हो, लवकर चल. आई, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आले मी तुझ्या पायापाशी, त्या प्रश्नाचं उत्तर तू दिलंयस मला ह्या कावेरीच्या रूपात. अगदी सोन्यासारखे नाही तर आपल्या स्पर्शाने, संस्कृती आणि परंपरेच्या जोरावर कोणाच्याही आयुष्याचं सोनं करेल अशी परिसासारखी आहे ही कावेरी. मला कावेरी सारखी मुलगी शोधून दिलीस, त्यासाठी तुझे किती आणि कसे आभार मानू आई. आईची खूप श्रद्धा होती तुझ्यावर. फक्त आणि फक्त तिच्यासाठी मला माझ्या स्वप्नातलं घर परत घेता येईल असं काहीतरी कर आई. चल प्रदक्षिणा घालूया. हो.
थँक्यू दादा. आई, राजवर्धन, बच्चू, तुम्ही बास आई. वेड्यासारखं शोधतोय तुला. तू घर सोडून आलीस का? तुला नक्की काय वाटलं होतं? आणि हे असं केल्याने नेमकं काय अचीव होणार होतं? हे बघ राज, काहीच बोलू नकोस. जे काही बोलायचं ना ते मुंबईला गेल्यावर बोलूया. तुला थोडी तरी आयडिया आहे तू असं अचानक घर सोडून गेल्याने काय घडलंय? सगळीकडे माहेरचा चहा पोरका झालाय अशा न्यूज स्प्रेड झाल्या आहेत. तू घर सोडून गेलीयस की त्यामागे काही वेगळं कारण आहे? या सगळ्यावर प्रत्येक न्यूज चॅनलवर ना सेन्सलेस प्रश्न विचारले जात आहेत. नाही, मला काही माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता घरीच आहे. ठीक आहे राज, ठीक आहे, मी येते घरी. फक्त 5 मिनिटं थांब. थांब काय? राज, अरे फक्त 5 मिनिटं थांब म्हणते ना मी. 5 मिनिटं थांबल्याने काय आभाळ कोसळणार नाहीये ना? ऑलरेडी कोसळून झालंय. माहेरच्या चहाची इमेज काही होत नाही माहेरच्या चहाच्या इमेजला. अरे फक्त 5 मिनिटं थांबायचं म्हणते मी. ठीक आहे, तुला वाटेल ते कर. चल मामा. राज, तू हो पुढे, मी ताईला घेऊन येतो बरोबर. तुझं काय आता? ती आई सापडले म्हणून तुलाही मोठी पूजा घालायची इथे. राज, जरा भानाकडे आपण देवळात आहोत. तू हो पुढे. हो पुढे, मी येते. बच्चू जा, तू जा त्याच्याबरोबर. येते मी. अरे कुठे पळून नाही जाते. जे शोधण्यासाठी या गावात आले होते ते सापडले मला. ठीक आहे ताई, तू ये लवकर, आम्ही वाट पाहतोय. मावशी, प्रसाद घे. काय झालं? अशी का बघतेस? विचार करते नक्की काय गोड आहे. तू दिलेला प्रसाद का तू मारलेली गोड हाक? इतक्या कौतुकाची सवय नाही हा मला मावशी. चल आता घरी जाऊया लवकर. कावेरी, निघते मी. निघते म्हणजे तू घरी येत नाहीयेस? राग गेला नाहीये का तुझा? अगं नाही बाळा, असं काही नाही, खरंच काही नाही. पण काही माणसांचा सहवास कितीही हवासा वाटत असला तरी त्यांना योग्य वेळी निरोपही देता यायला हवा ना. माझे घरचे मला न्यायला आले, मला जावं लागेल. जाते. मावशी, हो माहितीये मला. जाते नाही म्हणायचं, येते म्हणायचं ना. येते. माझ्या घरचे वाट बघत असतील. कुठे आहेत तुझ्या घरचे? बाहेर आहेत. खरं सांगू, मला माहिती आहे असं मनात येणं चुकीचं आहे, पण तू जावंस असं अजिबात वाटत नाहीये. वेळाबाई.
मलाही तुला सोडून जावंसं वाटत नाहीये ग, पण पुन्हा भेटायचं असेल तर आत्ता निरोप घ्यावा लागेल ना. एक सांगू का तुला, खूप छान समर्पक नाव ठेवलंय तुझं, कावेरी. दक्षिणेची गंगा म्हणतात कावेरीला, माहिती. आणि तू ही तशीच आहेस त्या गंगोत्री सारखी, निर्मळ, नितळ, निष्पाप. अशीच राहा कायम. हा निर्मळपणा जपून ठेव. तुझ्या मनाची कस्तुरी कायम सगळ्यांना आपला गंध वाटू दे. अगं तुझ्या आईची ही साडी तुला मी नंतर. तू पण माझ्या आईसारखीच आहे. ये तू. का ग अशी पाठ का फिरवलीस? तेव्हाही आईला जाताना बघवत नव्हतं, आजही नाही बघवत आहे. जा तू, मी नाही बघणार तुला जाताना. आईसारखं कुणीतरी आलं होतं, तिला पण घेऊन गेलीस तू. पुन्हा काय राहून घेतलंस आईला? सासूबाई, ओ तुम्ही त्या पैशाला हात का लावलात? हो ते कावेरीचे पैसे आहेत. का? तिनं जर रस्त्यावरचा कोणाला पण माझ्या घरात आणायचा, मग त्याचं भाडं नको? हो एक तर 2 घास गिळे फुकटचे त्या चोरटीनं. तुम्ही पैसे माझ्याकडे नाही पैसे द्या, नाही पैसे- नाही, मी नाही देणार. तात्या 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 असू दे, घेऊ दे आजीला ते पैसे. अगं अहो असंही या पैशाचं काहीच मोल उरलं नाहीये आता. अगं पण कावेरी, तात्या, ज्या घरासाठी मी ते पैसे साठवत होते ते घरही आपल्या हातून गेले. एवढंच नाही, ज्यांना या घरात आणलं होतं त्याही अचानक निघून गेले. गेली का? बरं झालं, गेली एकदाची बॅग. अगं पण कुठे गेल्या त्या? माहित नाही. त्यांच्या घरचे आले होते त्यांना न्यायला, त्यांच्यासोबत गेल्या. हा, पण जाण्यापूर्वी आईची माया माझ्या उंजळीत ओतून गेली. जेवढे क्षण त्यांच्या बरोबर राहिले ना तात्या, तेवढे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील माझ्या. त्यांच्या बरोबर घालवलेले क्षण, त्यांनी लावलेली माया, याची किंमत पैशात नाही मोजता येणार. अजय तू घे हे पैसे. पैशापेक्षा माणूस महत्वाचा असतो ना तात्या. जर पैशाने गेलेला माणूस परत आणता आला असता ना, तर मी म्हटलं असतं ह्या पैशाला किंमत आहे.
आई अगं एवढा प्रवास करून आलोय, डायरेक्ट घरी गेलो असतो ना. अरे जाऊया ना घरी. मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. कसली अनाउन्समेंट? अरे तूच म्हणाला होतास ना की माहेरचा चहा पोरका झाला, अशा काही अफवा पसरल्या सगळीकडे. अशा अफवांची नांगी वेळीच ठेचायला पाहिजे. तू जरा मला लाईव्ह सेशन जोडून दे. हे झालं की घरीच जाऊ.